विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, आपण स्पेशली इंजिनिअरिंगबद्दल बोलतो की जो काही विद्यार्थी आता इंजिनिअरिंग फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन्स घेणार आहे, ओके, तर महाराष्ट्र CET, ओके, ज्या मुलांनी एक्झाम दिलेली आहे, तर या पोर्टल थ्रू, ओके, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एंट्रन्स टेस्ट सेल थ्रू आपली जी काही कॅप राऊंडची आपल्याला जे काही कॅप राऊंड खेळावं लागतं, पहिला, दुसरा, तिसरा, तर त्यासाठी जी काही रजिस्ट्रेशन डेट होती, ओके, सुरुवातीला काय ना की ज्याही विद्यार्थ्यांना, ओके, यामध्ये सहभाग घ्यायचा आहे, ज्यांना पुन्हा कॅप राऊंड थ्रू इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंग फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे, तर या सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावं लागत होतं. तर ती जी काही रजिस्ट्रेशनची डेट होती ती एक्सटेंड झाली आहे. ओके, बघा, आपण पोर्टलवर आलेला आहोत, तर तुम्ही इथं बघू शकता, इथं कॅप, ओके, कॅप 2024-25मध्ये जर गेलं तर आपण डायरेक्टली आपण त्या जे काही कोर्सेस आहे, जे काही प्रोग्राम्स आहेत तिथे आलेला आहे. तर आपला जो काही UGचा प्रोग्राम आहे, अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये आपण इथं आल्यानंतर बघा, इथं तुम्ही इथं क्लिअर कट बघू शकता की BTech, ओके, न्यू, तिथे एक तुम्हाला एक सिम्बॉल दिसतो. याचा अर्थ जी काही नोटीस आलेली आहे, ओके, त्या नोटीसबद्दल आपण सगळ्या गोष्टी इथं बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, इम्पॉर्टंटमध्ये बघा, तुम्ही इथेच बघू शकता की रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म डेट इज एक्सटेंडेड, ओके, टिल 28/7/2024. इथं लक्षात बघा, ही तुम्ही इथं बघू शकता की 28/7/2024 पर्यंत जी काही रजिस्ट्रेशन डेट होती ती एक्सटेंड झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ की ज्याही विद्यार्थ्यांनी अद्यापही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्या विद्यार्थ्यासाठी एक चांगली संधी आहे की 28/7/2025 आणि त्यांनी टाईम दिलेला आहे सायंकाळी 5 वाजेपर्यंत, ओके, रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म जो राहतो त्यामध्ये जे काही बेसिक डिटेल्स त्यांनी जनरल डिटेल्स तुमच्या रिलेटेड, त्यानंतर तुमच्या कोर्सच्या रिलेटेड ज्या काही डिटेल्स मागितल्या ते तुम्हाला तिथं द्यावं लागणार आहे. अँड व्हेरिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म इज एक्सटेंडेड, म्हणजे तुम्ही जो काही फॉर्म तिथं काय म्हणू शकतो मी, 1 सेकंड, तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, ओके, त्याचं जो काही व्हेरिफिकेशन आहे तो व्हेरिफिकेशन बघू शकता तुम्ही 29/7/2024 पर्यंत, म्हणजे तुम्ही जो काही फॉर्म भरलेला राहणार 28 तारखेपर्यंत, तर तुमचा फॉर्म या पोर्टल थ्रू व्हेरीफाईड होणार 29/7/2024 आणि तीच वेळ दिलेला आहे सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ओके, बघा, क्लिक हिअर फॉर एंटायर शेड्यूलसाठी आपण एक बटनवर क्लिक करून इथं आलेला, इथं बघू शकता की 14/7 जी काय आता लास्ट डेट आहे ती 28/7 पर्यंत झालेली आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला तेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोडिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, तुमचा जो काही साईन, सिग्नेचर जे काही सगळे अपलोड करायचे आहे त्याबद्दल तुम्हाला जो काही फॉर्म भरायचं होतं रजिस्ट्रेशन त्याबद्दलची ती डेट एक्सटेंड झालेली आहे. ओके, त्यानंतर मग ती प्रोसेस आणि एक दिलेली आहे एक्सटेंड, पूर्ण आपल्याला काय म्हणू शकतो, एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. ओके, त्यानंतर बघा, सेकंड इथे बघू शकता, कॅन्डिडेट, ओके, शाल एडिट द रिवर्ट ॲप्लिकेशन फॉर्म अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन फॉर्म फॉर स्क्रुटिनी. ठीक आहे, म्हणजे 29 तारखेपर्यंत व्हेरीफाईड झाल्यानंतर समजा तुमच्या एखाद्या फॉर्ममध्ये समजा काही त्रुटी राहिली तर तुम्हाला मेल येईल, तर ते तुम्हाला 29/7/2024 पर्यंत या सगळ्या स्क्रुटिनी, ओके, तुमच्या लॉग इन थ्रू तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे बघा, आणि प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड वगैरे सगळं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. ओके, म्हणजे तुम्ही इथं क्लिअर कट बघू शकता. त्यानंतर तिसरी प्रोसिजर आहे डिस्प्ले ऑन द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर द महाराष्ट्र स्टेट और ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट 31/7/2024. ठीक आहे, म्हणजे अद्याप जी काही डेट दिलेली आहे की 31/7/2024 पर्यंत जो काही मेरिट लिस्ट आहे तो डिस्प्ले होणार आहे. ओके, त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस इफ एनी फॉर ऑल टाईप्स ऑफ कॅन्डिडेट, तुम्हाला जो काही मुद्दा उठवायचा आहे, तुम्हाला जे काही ग्रीव्हन्स रेज करायचा आहे त्यासाठी त्यांनी डेट दिलेली आहे 31/8 ते 3/8, म्हणजे 3 दिवसात 4 दिवसात तुम्हाला या गोष्टी करायच्या आहे. ओके, म्हणजे बघा, तुम्ही जे काही ग्रीव्हन्स आहे काय गोष्टी रेज करू शकता. कॅन्डिडेट शॅल रेज द ग्रीव्हन्स अबाउट करेक्शन रिक्वायर्ड इन द डाटा डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा जो काही डाटा डिस्प्ले राहणार त्यात समजा तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुमच्या लॉग इन थ्रू तुम्ही तो रेज करू शकता. ओके, द ॲप्लिकेशन ऑफ सच कॅन्डिडेट शॅल बी रिव्हर्टेड बॅक टू द कॅन्डिडेट्स. ओके, म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी त्या गोष्टी सगळ्या करू शकता. ओके, त्यानंतर बघा, डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट ऑफ द महाराष्ट्र. ओके, म्हणजे 6 तारखेला, ओके, तुमची एक फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार. ठीक आहे, त्यानंतर तुमचे जे काही कॅप राऊंड्स आहे ते तुमचे कॅप राऊंड सुरुवात व्हायला सुरू होणार.
येतं लक्षात. ओके, बघा याच एक बिग अपडेट होती आपल्याला महाराष्ट्र CETच्या पोर्टलबद्दल, सेलबद्दल. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन, ओके, ज्यांनी अद्याप फॉर्म भरला ना त्यांनी फॉर्म भरला पाहिजे. ओके, बघा तुम्हाला आपला जर उपक्रम आवडत असेल सर तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट.